दाढीवाले बाबा बदला, इतिहासाची पाने बदला, सुरतेची वारी आता। मित्र हो, नमस्कार। राजकारणासाठी मराठी माणसाचा पुळका दाखवायचा आणि प्रत्यक्षात मात्र दिल्लीची हुजरेगिरी करीत मराठीच्या विरुद्ध वर्तन करायचं, हे चित्र एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत ठळकपणे दिसून आलं गेल्या 4-8 दिवसांमध्ये। तर आपण हे अगदी प्रकर्षानं पाहिलं। महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती विरुद्ध मराठी असा वाद भाजपने पेटवला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिंदी भाषिकांना आकर्षित करण्यासाठी कदाचित हा डाव खेळला गेला असा आरोप तर होतच होतो, पण भाजपच्या या खेळीमुळं मराठी माणूस एकवटला। अहो, कधी नव्हे ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेही एकत्र आले। वरळीला मराठीचा मोठा जल्लोष झाला। मराठी माणसाचा हिंदी सक्तीला विरोध असताना मराठी माणसाच्या नावानं राजकारण करणारे एकनाथ शिंदे मात्र धरसोड भूमिकेमध्ये दिसले। त्यांनी मराठीवर होत असलेल्या या आक्रमणाला ठामपणे विरोध सुद्धा केला नाही, त्यामुळं त्यांचे अंतरंग मराठी माणसांना दिसून आले। भाजपानं हिंदी भाषिकांना जवळ केलं, पण एकनाथ शिंदे यांच्यावर मराठी माणूस चिडलेला आहे। त्यामुळं डाव भाजपने खेळला, पण कोंडीत मात्र अडकले ते एकनाथ शिंदे। खरं तर एकनाथ शिंदे यांनी डॅमेज कंट्रोल करायला हवं होतं, पण त्यांनी पेटलेल्या आगीत पेट्रोल ओतण्याचं काम केलं। बघा ना, ते पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी अमित शहा यांच्या साक्षीनं जय गुजरातची घोषणा दिली। आजवर महाराष्ट्रातील कुठल्याही नेत्यानं महाराष्ट्रात बोलताना इतर राज्याच्या अशा प्रकारची घोषणा दिलेली नव्हती। एकनाथ शिंदे यांनी मात्र हा एक नवाच इतिहास घडवलेला आहे। महाराष्ट्रात या घोषणेवर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। खुर्चीसाठी केलेली ही हुजरेगिरी आहे, लाचारी आहे, अशा प्रकारच्या टीका ही आता एकनाथ शिंदे यांना ऐकाव्या लागत आहेत। दिल्लीचे बूट चाटण्यापर्यंतची प्रखर टीका देखील विरोधकांनी केली। मुंबईतल्या मराठी माणसावर गुजराती दादागिरी करीत आहेत आणि मराठी माणसांना मुंबई बाहेर हाकललं जात आहे आणि मराठीचे पुरस्कर्ते महाराष्ट्रातच बोलताना जय गुजरात म्हणत आहेत। एकनाथ शिंदे आपल्या वक्तव्याचं समर्थन करीत आहेत, पण त्यांना मराठी माणसाचं काही समाधान झालं नाही, होणारही नाही। सगळ्या बाजूनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका होत असताना शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी एका कवितेतून अवघ्या काही ओळीमध्ये एकनाथ शिंदे यांची धुलाई केली आहे। धुलाई 4 ओळीत त्यांनी सगळं काही सांगून टाकलं आहे। बघा, दाढीवाला बाबा बदला, इतिहासाची पाने बदला, सुरतेची स्वारी आता हुजरेगिरीसाठी उरली आहे। दाढीवाले बाबा बदला, इतिहासाची पाने बदला, सुरतेची वारी आता हुजरेगिरीसाठी उरली आहे। महाराष्ट्र आंदोलन देऊन बदल्यात जय गुजरातची बोली आहे, अशी ही कविता अमोल कोल्हे यांनी केली। अर्थातच या कवितेची मोठी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात आता होऊ लागली आहे। अमोल कोल्हे यांची ही कविता कशी वाटली मित्रांनो, जरूर सांगा। आणि तुम्हालाही काही ओळी सुचत असल्या तर जरूर सांगा, व्यक्त व्हा जरूर। आणि आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही अपेक्षा तर आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।